राम राम मंडळी, बनवल्या खाता येईल असं मिरचीचं लोणचं बनवतीया। लोणचं बनवायला पहिल्यांदा मसाला करून घ्यायचा। 3-4 चमचा मोहरीची डाळ भाजून घ्यायची। तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल तर अख्खी मोहरी भाजून वाईस ठेचून घेतली तरी बी चालते। मग मेथीचं दाणं 1.5 चमचा, 1 चमचा जिरा आणि 1 चमचा बडी आणि शेंगदाणे एवढा हिंगाचा तुकडा बिन तेलाचा बारीक गॅसावर भाजून घ्यायचा। पाक धूर निघस्तवर नाही भाजायचा बघा। आणि कढाई लय गरम असेल तर गॅस बंद करून समद मसाला परतून घ्यायचं। आणि मग गार झाल्यावर मोहरीच्या डाळी बिगर बाकी समद मसाले जाडं भरडं वाटून घ्यायचं। पोपटावानी पावशेर हिरव्या मिरच्या धुवून पुसून त्याचं देठ काढून एका मिरचीचं 2-3 तुकडं करून घ्यायचं। नाका तोंडातनं धूर काढायचा असेल तर हिरव्या मिरच्या घ्यायच्या। मग कढईमध्ये 4 पळ्या तेल धूर निघस्तर गरम करून गॅस बंद करायचा। मोहरीची डाळ, वाटलेला मसाला, हळद, मीठ आणि 1 लिंबाचा रस तो बिन पाण्याचा वतून समद एकजीव करून घ्यायचं। वाईस तेल गार झालं म्हणजे 2 पळ्या तेल मसाल्यामध्ये वतून उरलेल्या तेलामध्ये 10-12 लसणाच्या ठेचलेल्या कुड्या आणि मिरच्या तळून घेऊन मसाल्यामध्ये मिसळायच्या। तयार झालेलं लोणचं घट झाकण लावून डब्यामध्ये ठेवून द्यायचं। 7-8 दिवस त्याला काय बी होत नाही बघा।